हिंगोलीमध्ये एका शिक्षकाने नियुक्ती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन दिले आहे। या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। हिंगोलीतील मौलाना आझाद उर्दू हायस्कूलमध्ये गेल्या 16 वर्षापासून कार्यरत असलेल्या शिक्षकाने संस्थेकडून रिक्त पदावर डावलण्यात आल्याचा आरोप केलाय। संस्थेने अयोग्य उमेदवाराचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे। योग्य उमेदवाराला न्याय न मिळाल्यास शाळेसमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अल्पसंख्याक आयोग, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये। TV 24 मराठीसाठी राजू मगर, मुख्य संपादक, हिंगोली। माझं नाव अकबर खान असगर खान पठाण आहे आणि मी या शाळेवर गेली 2010 पासून सेवा देत आलो आहे। मला या शाळेवर काम करता करता एक 16 वर्ष झालेले आहेत। मी मराठी भाषा इथे शिकवतो आणि मराठी भाषा शिकवताना दुसरेसुद्धा मी BLOचं काम केलेलं आहे। त्याच्यानंतर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचं सुद्धा काम केलेलं आहे आणि पूर्णवेळ शिक्षकाची जेवढी कामं असतात तेवढी कामं मी केलेली आहेत। आणि संस्थेनं सांगितलं होतं की जशी पद रिक्त होईल मराठी भाषेचं तर त्या पदावर माझी नियुक्ती करण्यात येईल, परंतु पद रिक्त झालेलं आहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये। परंतु संस्थेने माझ्याऐवजी अयोग्य शिक्षकाची इथे नियुक्ती केलेली आहे आणि संस्थेने याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। लाखो करोडो रुपये याच्यामध्ये कमावलेले आहेत आणि माझ्याकडे तसे त्या प्रकारचे पुरावेसुद्धा आहेत की संस्थाने किती पैसे घेतलेत, काय केलं त्याच्याबद्दल। आणि मला या गोष्टीचा खेद आहे की मी आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे 16 वर्ष आयुष्याची इथं घातलेली आहेत आणि एक खूप चांगली सेवा दिली। मराठी चांगल्या प्रकारे शिकवलं। ज्या मुलांना काही येत नाही त्या मुलांना मी मराठी भाषा शिकवण्याचं काम केलेलं आहे। परंतु माझ्या या ज्या कर्माचं फळ मिळायला पाहिजे, परंतु संस्थेने मला डावलून अयोग्य शिक्षकाची नियुक्ती केलेली आहे। त्या शिक्षकाला व्यवस्थित शिकवता येत नाही। तर माझी प्रशासनाला हीच विनंती आहे, जर प्रशासनाने माझ्या मागण्या मान्य केल्या नाही, संस्थेने आणि शाळेने माझ्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या 16 जुलैला मी याच शाळेसमोर आत्मदहन करणार आहे। त्याच्यामुळं माझी त्यांना पण एक विनंती आहे की मी जे कार्य केलं, इथं जी सेवा दिली, त्या सेवेचा त्यांनी काहीतरी विचार करायला पाहिजे आणि योग्य माझ्यासारखा सक्षम आणि योग्य उमेदवार त्यांना मिळालेला आहे आणि मी मुलांना शिकवलेलं सुद्धा आहे, तर त्यांनी त्या गोष्टीचा विचार करावा।